सकाळची सुरुवात तर कपडे धुयापासूनच झाली, कारण की काल कपडे भिजू ठेवले होते. काल धुतो पडले होते दुपारून, पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही धुतले नाही. मतलब परती जर धुतले तर परती त्याला वास वगैरे लागणार, म्हणून त्याच्यामुळे काही धुतले नाही. तर सकाळी मग सर्वात आधी तर पहिले हे कपडे धुयाचं काम केलं, जे की मतलब परती जर पाऊस आला 2-3 दिवस तर हे कपडे तसेच राहते. त्याच्या आधीच मग हे कपडे वगैरे असे धुवून घेतले, तरी कम्फर्टमधून काढले होते. म्हटलं जाऊ दे आता पाहून घेऊ, पाऊस आला तर आला. मग हे कपडे वगैरे धुतले. त्याच्यानंतर हे गादी पण काल थोडी बाहेरच राहिली होती, मला आठवणच नव्हतं. मला थोडं बरं नव्हतं वाटत, मग मी झोपली होती तर ही गादी पण थोडी भिजून गेली होती. मग त्यालाच मग असे बाहेर उन्हात टाकलं थोडंसं, म्हणजे हवा होती, म्हटलं हव्यानं सुकीन. मग एका इकडून खरंच ते सुकली होती, नंतर दुसरीकडून टाकली, एवढी भारी होती बापरे. त्याच्यानंतर मग सशाला थोडंसं बाहेर सोडलं. ससा एकदम हुशार आहे, लवकरच बाहेर जाऊन जाते. त्याच्यानंतर हे चिक्की, शेंगदाणे चिक्की बनवली होती. मग मीच खात होती, कारण की हे तर काही खात नाही. मग मी एकटीच खाऊन मजा मारत होती, कारण की हे यांना काही आवडत नाही गोड. नंतर मग स्वयंपाक बनवला, भाकर आणि बेसन बनवलं, जेवण वगैरे केलं. बाहेर जायचं होतं, थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि मला बरं नव्हतं, त्याच्यामुळेच मग कानाले बांधलं असं, कारण की थोडा पाऊस चालूच होता. सामान वगैरे घ्यायला गेली. त्याच्यानंतर यांचं पार्सल आलं, पार्सल घेतला. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.